एखादा मनुष्य अशा प्रकारचा विचार करू शकतो, मी आकाशामध्ये राहू शकतो, मी डोंगरामध्ये राहू शकतो, गुफेमध्ये राहू शकतो, मी अन्य ठिकाणी एखाद्या घनदाट जंगलामध्ये राहू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी राहिल्यानंतर तो असा विचार करेल, की मला पापाची फळं मिळणार नाहीत. माझे पापकर्म मला फळ देणार नाहीत. परंतु असं कधी होऊ शकत नाही. तुम्ही डोंगरामध्ये राहा, तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये राहा, तुम्ही जंगलामध्ये राहा किंवा आकाशामध्ये घर करून राहा, तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आणि त्यामुळे मनुष्य आपल्या कर्मापासून कधीही दूर जाऊ शकत नाही, तो पळून जाऊ शकत नाही. त्या कर्माची फळं त्या मनुष्याला भोगावीच लागतात. या श्रेष्ठ सिद्धांताला आपण जाणून सदा सर्व काळ कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पापाचा त्याग केला पाहिजे आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.